नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज राज्य स्थापनेचा म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही दिवसाचं औचित्य साधून राज्यात विविध कार्यक्रम झाले. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याची राजधानी मुंबई आणि राज्यातील संपूर्ण सर्वच जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झालं. ध्वजारोहण सकाळी करण्यात आलं. नेमकं आज कामगार दिनाच्या दिवशीच धाराशिव येथील महाराष्ट्र राज्य भूविकास बँकेत कर्मचारी असलेल्या परंतु बँक बंद झाल्यामुळं ज्यांना नोकरीचं आता साधनच नाही त्या ह्या भूविकास बँकेनं आपला थकीत पगार द्यावा, त्याचबरोबर दुसरीकडं कुठंतरी त्याच क्षेत्रात पुनर्वसनाची व्यवस्था करावी आदी मागण्या अनेक दिवसापासून बऱ्याच राज्यातील भूविकास बँकेतील अनेक कर्मचाऱ्यांच्या आहेत. आणि अशीच मागणी धाराशिव भूविकास बँकेच्या शाखेत कर्मचारी होत्या त्या BB यांनी जिल्हाधिकारी यांना 20 तारखेला एक निवेदन देऊन केली होती. आणि या निवेदनावर 1 मेपर्यंत कुठलाच विचार झाला नाही. तर आपण कार्यालयाच्या समोर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात आत्मदहन करणार असा त्या निवेदनात त्यांनी कळवलं पण होतं. मात्र जिल्हा प्रशासन, सहकार खातं आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने या त्यांच्या निवेदनाकडे तसं काहीच त्याच्यावर कारवाई केली नाही किंवा एका अर्थानं ते निवेदनच पाहिलं नसावं असंच दिसतंय. आणि मग त्रासून गेलेल्या वैतागलेल्या BB यांनी आज ज्यावेळेस महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू होता त्याच वेळेस त्यांनी अंगावर ज्वलनशील द्रव्यपदार्थ ओतून घेतला आणि स्वतःला पेटवून घेतलं होतं. त्यांनी हा आत्मदहनाचा केलेला प्रकार पोलिसांना लक्षात येताच आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांच्या पण लक्षात येतात त्यांनी त्या धाव घेऊन त्या महिलेच्या शरीराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवली आणि तातडीनं त्या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केलं. इकडं प्रकार घडत होता, तिकडं ध्वजारोहण झालं, त्याच्यानंतरचे कार्यक्रम पण झाले. इकडं त्या महिलेला वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या ICCU म्हणजे अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलेलं आहे. आणि सदरील महिलेला किती टक्के भाजला आहे, तिची प्रकृती कशी आहे याची विचारणा ज्यावेळेस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर चव्हाण यांच्याकडे विचारणा केली त्यावेळेस त्यांनी सदर महिला 70% भाजलेली आहे, तिची प्रकृती चिंताजनक आहे आणि तिला आम्ही अतिदक्षता विभागात भरती केलेलं आहे, तिच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. पालकमंत्र्यांचा इकडचा कार्यक्रम झाला. त्यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत पालकमंत्री सदर महिलेला पाहण्यासाठी
वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात गेल्याची काही वृत्त नव्हतं. कदाचित कामाच्या व्यापामुळं ते गेले पण नसतील आणि जिल्हाधिकारी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांना त्या महिलेचं प्रकृतीकडे लक्ष द्या असं सांगून ते कदाचित आता सोलापूरपर्यंत पण पोचलेलं असावं. भूविकास बँकेचा एकट्या धाराशिव शाखेचा हा प्रश्न नाही. संपूर्ण राज्यात जेवढ्या काही भूविकास बँक बंद होण्यापर्यंतच्या शाखा होत्या त्या शाखेतील अनेकांची अशीच तक्रार आहे. याबाबत तर वर्षातून 2-3दा सहकार मंत्री हे कर्मचारी आणि इतर यांच्या बैठका होतात. मात्र बैठका होऊन तात्पुरती बैठकीपुरतं ते काय असेल ते सांगितलं जातं, मात्र पुढं काहीच होत नाही. असंच वर्षोनवर्ष चालत आलेलं आहे. आणि ज्यावेळेसपासून बँक बंद आहे त्यावेळेसपासून उदरनिर्वाहाचं काही साधन नसल्यामुळं त्या विकास बँकेच्या कर्मचारी महिलेनं टोकाचं हे पाऊल उचललेलं असावं. आता तरी शासनानं विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या याच्यात लक्ष घालावं आणि तो प्रश्न सोडवावा अशीच जनतेची मागणी आहे. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1 मेला झाली होती. त्यामुळं 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. आज हुतात्मा चौकात जाऊन मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. त्यानंतर राज्यपालांच्या हस्ते आज मुख्य ध्वजारोहण झालं. इकडं धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, लातूरमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या बीडच्या पालकमंत्री असलेल्या आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं होतं. सर्वत्र अगदी आटोपशीरपणे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी असलेल्यांच्या कुटुंबांची भेट पण मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी घेतली. माजी सैनिकांचाही गौरव करण्यात आला आणि हा कार्यक्रम झाला. आणि या संपूर्ण राज्यातील कार्यक्रमाला गालबोट लागलं ते धाराशिवच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांना आत्मदहनाचा केलेला प्रयत्न त्यामुळे लागलं एवढं नक्की.